तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे मजुरीचा वाद उग्र झाला आहे। कामगारांना योग्य मजुरी न मिळाल्याने संप पुकारला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांच्या कामावर परिणाम होत आहे। 300हून अधिक कामगारांनी संपात सहभागी होत शेतकरी आणि दलालांवर रोष व्यक्त केला आहे। कामगारांच्या म्हणण्यानुसार एजंटकडून त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही, त्यामुळे त्यांनी संप पुकारून आपले हक्क मिळवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांमध्ये कामावर मजूर नसल्यामुळे फळे काढणे आणि इतर कामे रखडली आहेत। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। कामगारांनी मागणी केली आहे की त्यांना निश्चित वेळापत्रकानुसार काम दिले जावे आणि त्यांना योग्य मोबदला दिला जावा, तसेच कामाच्या ठिकाणी त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या जाव्यात। या वादाचे निराकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या फळबागांवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते। हम केलों का इसका तरबूज का सब लोडिंग काम करते हैं गाड़ी की। हमारी मांग है हिवरखेड़ के रहवासी, हमारी मांग है कि हमारी को इस मजदूरी में नहीं पूर रही, पैसे बहुत कम हो रहे, हमको मजदूरी नहीं गिरी। हमारी मांग है 4 रुपये झाड़, 14 रुपये कैरेट। 300 लेबर हिवरखेड़ में काम कर रहे हैं, इनको कुछ भी मजदूरी गिर नहीं रही। खेती में काम करने वाला 4 घंटे काम करने वाला 500 रुपये रोज कमा रहा। हम 500 रुपये में 10-10 घंटे 12-12 घंटे बरसात में काम कर रहे तो भी हमको 500 रुपये रोज गिर रहा। इसलिए हमारी मांग है, इसलिए हमने गाड़ियाँ खड़े करे कि 4 रुपये झाड़, 14 रुपये कैरेट जब तक करते नहीं जब तक हम गाड़ी लोडिंग करते। हमारी दलाल से मांग है, ये आप दलाल है, आप किसान को लागू करो ये पैसे। हमारी मांग है दलाल से।